महापालिका निवडणुकीवरून धुमाकूळ माजलेला पाहायला मिळतोय। अशातच कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय वातावरण तापू लागलंय। तर झालं असं की यंदा कल्याण डोंबिवलीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळणार असली तरी बदललेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक अधिकच रंजक ठरणार आहे। कल्याण डोंबिवलीच्या एकूण 122 जागांसाठी ही निवडणूक होणार असून प्रचाराला औपचारिक सुरुवात होण्याआधीच भाजपला मोठं यश मिळालंय। म्हणजेच भाजपचे 2 उमेदवार बिनविरोध विजयी झाले असून डोंबिवलीतील आसावरी केदार नवरे आणि कल्याणमधील रेखा चौधरी यांचा यामध्ये समावेश आहे। आसावरी नवरे यांनी पॅनल क्रमांक 26 क मधून खुल्या प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, पण त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने त्या बिनविरोध निवडून आल्यात। तर रेखा चौधरी यांनी पॅनल क्रमांक 18 अ मधून बिनविरोध विजय मिळवलाय। दरम्यान यंदाच्या निवडणुकीत महायुतीत भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र लढणार असून शिंदे गट 66 जागांवर तर भाजप 56 जागांवर निवडणूक लढवणार आहे। दुसरीकडे अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडत 42 जागांवर स्वतंत्रपणे मैदानात उतरणार आहे। महाविकास आघाडीच्या बाजूने मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र आले असून मनसे 54 आणि ठाकरे गट 68 जागांवर निवडणूक लढवणार आहे। जागा वाटपाचा तिढा सुटला असला तरी दोन्ही बाजूंना बंडखोर उमेदवारांचं मोठं आव्हान आहे। विशेषतः अजित पवार गटाच्या स्वतंत्र लढतीमुळे मतांचं विभाजन कोणाच्या फायद्याचं ठरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे।